की तू जे म्हणतोस की सगळ्यात असं पेशंटशी इंटरॅक्शन ती महत्त्वाची आणि मला माहिती आहे तुझ्यासाठी त्यावेळेला पेशंट म्हणजे देव असतो आणि तू कम्प्लिटली त्या पेशंटबरोबर एक झालेला असतोस. तर अशा वेळेला असे व्ही-आय-पी तर येतातच, पण अशा एखाद्या काही चॅलेंजिंग अशा तुझ्याकडे केसेस आल्या आहेत का? की त्याच्यामुळे पेशंटला तर बरं वाटलंच, पण तुझं एक वेगळ्या प्रकारे लर्निंग झालं? हो, हो. हे बघ, पेशंट आहे ना, हा शिकण्याचा सगळ्यात व्ही-आय-पी मार्ग आहे आणि इम्पॉर्टंट मार्ग आहे. साधारणपणे 25-30 वर्षावरची पूर्वीची गोष्ट आहे. मला ना रात्री 9च्या नंतर ना पेशंट बघायला नाही आवडत, कारण ना माझी स्वतःचीच बॅटरी डिस्चार्ज झालेली असते. त्यावेळेला मोबाईल नव्हते, पण तरी. तर एक पेशंट आले, 9-10 झाले होते. आय वॉज वाइंडिंग अप. तर मी सांगितलं, मी आता बघणार नाही म्हणून. तर ते म्हणाले की डॉक्टर, माझं 1 मिनटं बोलणं आहे का? जर तुम्हाला वाटलं तर निघून जा. म्हटलं ठीक आहे. तर ते भिवंडीचे प्रख्यात लॉयर होते. त्यांचं लग्न उशिरा झालेलं, त्यांना मुलगा उशिरा झालेला, मुलाचं लग्न उशिरा झालेलं, त्याला मूल उशिरा झालेलं आणि आता जे मूल म्हणजे त्यांचा नातू, तो 8 महिन्याचा होता आणि त्या दिवशी सकाळी आहे ना, त्याला दोन्ही डोळ्यामध्ये डोळ्याचा कॅन्सर डायग्नोज झाला होता आणि सांगितलं होतं की डोळे तर जाऊन देच, जीव पण जाईल की नाही माहिती नाही. तर म्हणजे आय वॉज ॲक्च्युली टेकन अबॅक. म्हणजे मला अजूनही ते आठवतं. आणि मग त्याच्यानंतर मी 2 तास त्या पेशंटबरोबर स्पेंड केले. म्हणजे मग त्यावेळेला 10:30 वाजले का 11 वाजले, त्यांनी बघितलं नाही. म्हणजे आम्हाला भरपूर गोष्टी डिस्कस केल्या. हू इज द बेस्ट, वेअर इज द बेस्ट ट्रीटमेंट अवेलेबल इन इंडिया, ओके, व्हॉट आर द ऑप्शन्स अवेलेबल. मला सगळं समजून सांगायला लागलं. काही काही गोष्टी अशा होत्या की मी त्यांना हे सांगितलं, म्हणजे टाईम प्लीज घेतो ना बाबा, मला जरा वाचून येऊ दे म्हणून. कारण इतकी ती अवघड केस होती ना, की कधी कधी ना ॲक्च्युली वाचायला लागतं. तर असं आहे ना, पेशंटकडनं म्हणजे तेव्हा शिकलो की आपल्यासाठी जरी तो शेवटचा पेशंट असला तरी आपलं कॉन्सन्ट्रेशन, फोकस, कमिटमेंट तेवढीच पाहिजे जेवढी शेवटच्या पेशंटपर्यंत पाहिजे. मला आठवतं ॲडम गिलक्रिस्ट, ही इज वन ऑफ द बेस्ट विकेट कीपर्स वर्ल्ड एस सीन. तर एकदा ना बॉल कलेक्ट करताना ना त्याच्या हातानं बॉल असा उडाला आणि अरे, आय वॉज ऑल्सो टेकन ओव्हर. अरे यार, हे काय? आणि विदिन 15 days 30 days ही अनाऊन्स रिटायरमेंट. हो. म्हणजे मला ते ना कनेक्शन लागलं की ज्या वेळेला त्याला लक्षात आलं की आपण 100% कमिटमेंट देऊ शकत नाही, चला दुसऱ्यासाठी मार्ग मोकळा करा. म्हणजे इट्स अ व्हेरी व्हेरी, म्हणजे आय वॉज मेस्मराइज की यार, एवढ्या कमिटमेंटवाले लोक असतात, मग आपली कमिटमेंट पण तेवढी झाली पाहिजे. असं ते पण एक प्रकारचं प्रेशर असतं नाही का, की शेवटच्या पेशंटपर्यंत दिवसभर त्याच उत्साहाने काम करत राहायचं. कारण तुझ्यासाठी तो शेवटचा पेशंट होता, पण त्याच्यासाठी तू डॉक्टर होतास आणि त्याचबरोबर मला असं वाटतं पेशंटचा डॉक्टरवरचा विश्वास हा सगळ्यात जास्त आता महत्त्वाचा झालेला आहे. कारण ते पण विंडो शॉपिंग करत असतात. हा तर तू सांगितलेला पॉईंट बरोबरच आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना, पेशंटशी ना खूप चांगल्या लेवलचा रॅपो डेव्हलप करणं इम्पॉर्टंट आहे. बऱ्याच वेळेला ना माझ्याकडे दुसरीकडे ऑपरेशन झाले किंवा काही प्रॉब्लेम झाले आणि कॉम्प्लिकेशन झालेले केसेस येतात. तर सगळ्यात पहिली गोष्ट काय करायला पाहिजे की माझं एम्पथी आहे ना, मला खूप हाय लेवलला नेऊन ठेवायला लागते. इफ आय वॉन्ट टू गिव्ह हिम सोलेस, आय हॅव टू बी अ व्हेरी गुड लिसनर फर्स्ट. बऱ्याच वेळेला ना आपण त्यांचं ऐकून दिलं. म्हणजे आता म्हातारी याची 78 वर्षाची, तिला घरी पण म्हणजे महत्त्व तिचं कमी झालेलं आहे. कारण पूर्वी जेवढं काम करायची तेवढं नाही करत. घरातल्या सगळ्या लोकांना आपापले व्याप असतात. तर तिला ना आपण जर ऐकून घेतलं आणि ते ऑपरेशन झालं कुठेतरी आणि प्रॉब्लेम झाला आहे, तिला ऐकून घेतलं ना आपण, त्याच्यामुळेच ती शांत व्हायला लागते. आणि ऐकून घेतल्यानंतर व्यवस्थित एक्झामिन करून काउन्सिलिंग करणं खूप इम्पॉर्टंट होतं. कधी कधी ना आपण एकदा एक्सप्लेनेशन दिलं तर ते त्यांना कळत नाही. हे बघ,
ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली तर एकाच्या वेळची 4 उदाहरणं दिली, कारण 4 वर्ण होते तेव्हा समाजाचे, प्रत्येक वर्णाला एक एक. तर आपण तर पामर आहोत त्यांच्यापुढे, तर आपल्याला 2 उदाहरणं द्यायला वाईट का वाटायला पाहिजे. तर वेगवेगळ्या पद्धतीने समजून सांगायला लागतं. आणि मग एकदा आपल्या लक्षात आलं की येस, नाव पेशंट इज विलिंग टू लिसन टू मी. मग त्यावेळेला पेशंटला अजून प्रश्न विचारून की तुमच्या डोक्यात काय चाललं आहे, त्यांच्या प्रत्येक माणसाच्या डोक्यात एक किडा असतो की त्या प्रश्नाचं उत्तर ठीक आहे, संपला विषय. म्हणजे त्यांना ना बेडा पार झाला, हे करायचं होतं. आणि मग एंड करताना ना काहीतरी सिली जोक क्रॅक करायचा. मग बऱ्याच वेळेला ना एक असा, म्हणजे तो जोक अगदी फालतू असतो, PG असतो, पण ना त्यांना असं वाटायला लागलं की यार हा डॉक्टर आपल्यात आहे, हा आपल्याच लेवलचा आहे. आणि मग ते आजी जोरात हसते, म्हणजे मला लक्षात येस, झेंडा गे आपला अटकेपार गेला असं. तर कधी कधी काय असतं ना, गुगलवर वाचून आलेले पेशंट असतात, त्यांना आपल्याला पोलाइटली सांगायला लागतं की बाबा इथे बसून ना तुमच्याशी 10 मिनिटात बोलायला ना मला 30 वर्ष अथक परिश्रम करायला लागलेले आहेत. पण ते उद्धटपणे समजून सांगितलं की गाडी वेगळीकडे निघून जाते. तर त्यावेळेला पोलाइटली सांगून की गुगलचे रिव्ह्यूज ना कधीकधी डिस्टॉर्टेड असतात किंवा बऱ्याच वेळा डिस्टॉर्टेड असतात. त्याच्यातलं खरं काय खोटं काय, जे रिव्ह्यू दिले त्या माणसाचं इंटेन्शन काय आहे, कळलं ना. टिपिकली आपण बघतो की ज्या वेळेला एखादी गोष्ट चांगली झाली तर आपण आपण कधी चांगला रिव्ह्यू देतो, पण एकदा जेवणामध्ये केस सापडला किंवा माशी सापडली तर सगळेजण सोशल मीडियावर टाकतात. सी, ऑब्व्हियसली दे आर ऑल्सो टेकिंग केअर की असं नाही व्हायला पाहिजे, पण कधीतरी असं होणार. तर त्याच्यामुळे ना अशा लोकांना तुला वेगळ्या पद्धतीने हँडल करायला लागतं. लहान मुलांना हँडल करण्याची पद्धत अजून वेगळी आहे. अर्थात आता मी लहान मुलं जास्त हँडल नाही करत, कारण काय, पिडियाट्रिक ऑफ्थॅल्मॉलॉजी सेपरेट बँच तयार झालेली आहे. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.